सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। नागपूर ग्रामीण जिल्ह्यातील स्पेशल रिपोर्ट। पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, उपविभागीय अधिकारी रामटेक रमेश बरकते स्वतः करीत आहे परिसरातील दौरा। महिलांनी केले पोलीस प्रशासनाचे आभार व्यक्त। दारू विक्रेत्यांना करा तडीपार, महिलांकडून होत आहे मागणी। शाळा परिसर पानटपरीच्या नावाखाली दारू विक्री कधी बंद होईल काय? गावागावातील सरपंच, पोलीस पाटील, अन्य सामाजिक कार्यकर्त्यांनी केले पोलिसांना सहकार्य। लाखोंचा मुद्देमाल जप्त। अरोली, कोदामेंडी, चोखळा, अडेगाव, जंगली, खापरखेडा, खाद 6 गावात जुगार तर एकीकडे 4 दारू विक्रेत्यांवर वेगवेगळ्या ठिकाणी अरोली पोलिसांचा जोरदार निशाणा। मौदा तालुक्यातील येणारे पोलीस स्टेशन अरोली परिसरमध्ये होळी हा सण रंगीबिरंगी गुलाल रंगांनी पिचकारीचे दुकान पाहायला दिसतात व मोठ्या हर्ष उल्हासाने होळी हा सण नागपूर जिल्ह्यात अनेक ठिकठिकाणी साजरा होत आहे। होळी सोबत केर कचरा जाळू, झाडे वाचवू, पर्यावरण सुरक्षित करू, निसर्गाचं रक्षणाचं महत्त्व पटवून देऊ आणि होळी आनंदाने साजरी करू। याचबरोबर एक मोठी बातमी समोर येत आहे। भर उन्हाळ्यात 16 एकर शेतात धाव घेऊन अरोली पोलिसांना मिळाले यश। जुगार खेळणाऱ्या 4 आरोपीला पकडले, केले जेरबंद। शेत शिवारात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर अरोली पोलिसांनी टाकली धाड। मिळालेल्या माहितीनुसार अरोली पोलीस स्टेशनचे ठाणेदार स्नेहल राऊत, PSI लक्ष्मण जाधव, PSI सुशील कुमार सोनावणे, मनोज जयस्वाल, सिपाई संदीप बाजनघाटे, विकी कोठरे, राजेश राऊत, मनीष सुखदेवे आपल्या खाजगी वाहनाने अरोली परिसरातील 64 गावात दौरा करीत असताना 52 तास पत्त्यांवर पैशांची हारजीतची बाजी लावताना इसम दिसून येताच अरोली पोलिसांनी अंदाजे 16 एकर शेतात धाव लावली। एकूण 38,490 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। 4 आरोपींवर विविध कलमान्वये गुन्हा नोंद व फरार पळ घातलेल्या आरोपींचा शोध सुरू आहे। आज दिनांक 14 मार्च रोजी अरोली शाळा परिसरमध्ये मोठ्या प्रमाणात दारू विकत असल्याची माहिती गुप्त खबरीकडून मिळताच विक्रेता निखिल सदानंद बोरसरे, वय 32 वर्ष, राहणार अरोली, एक बोरी किंमत अंदाजे 25,000 रुपये अवैधरित्या देसी दारू जप्त करून यशस्वीरित्या कारवाई पार पाडली। सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी पूनम बोरकर, नागपूर। सरपंच, ग्रामपंचायत अरोली। माझ्याकडून समस्त ग्रामवासियांना होळीच्या आणि धुलीवंदनाच्या खूप खूप शुभेच्छा। गावकऱ्यांना मी सांगू इच्छितो की आज धुलीवंदन समस्त गाववासियांनी हा धुलीवंदन अतिशय शांततेने आणि कोणते झगडे भांडण न करता आणि अतिशय आनंदाने पार पाडावा अशी मी सर्वांना विनंती करते। आणि पोलीस प्रशासनाने सुद्धा अतिशय कडक बंदोबस्त लावून कोणतेही झगडे भांडण होऊ दिलेले नाही, त्याबद्दल पोलीस प्रशासनाचे मी खूप खूप धन्यवाद मानते। धन्यवाद। परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ नागपूर मौजा अरोली च्या वतीने आज होळीच्या पाडव्यानिमित्त फागवा काढण्यात आलेला आहे आणि हा पाडवा शांततेच्या प्रतीक म्हणून आम्ही सर्वजण, सर्व सेवक, मार्गदर्शक रवीजी कारेमोरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उत्साह आम्ही साजरा करीत आहोत। तरी सर्व नमस्कार, मी प्रशांत बाळासाहेब धुरे, शिवसेना तालुका प्रमुख मौदा। सर्वप्रथम समस्त नागरिकांना होळीच्या व पाडव्याच्या सुद्धा खूप खूप शुभेच्छा। काल होळीचं दहन करण्यात आलं, अगदी शांततेत होळीचं दहन काल रात्री सर्व महिला भगिनी, लहान मुलं, सर्व गावातील नागरिकांनी वेगवेगळ्या ठिकाणी होळीचं दहन करून एक आनंदोत्सव साजरा केला। त्याचप्रमाणे आज पाडव्याचा दिवस आणि पाडव्याचा दिवससुद्धा अतिशय शांततेने लोकांनी पाडव्याचं काम, पाडवं मनवण्याचं काम अगदी आपापल्या मोहल्ल्यामध्ये, आपापल्या एरियामध्ये पाडव्याचा उत्साह, रंगपंचमीचा रंग एकमेकाला लावून उत्साह साजरा करण्याचं वेगवेगळ्या एरियामध्ये दिसून येत आहे। एक चांगल्या प्रकारे आयोजन पोलीस प्रशासनानं केलेलं आहे
पोलीस प्रशासनाचं खूप खूप अभिनंदन करतो की त्यांनी प्रत्येक गावामध्ये एक आपलं वर्चस्व ठेवून प्रत्येक गावामध्ये शांततेत होळी आणि होळी रंगपंचमी हे पार पाडू त्यांच्या सहकार्याने पार पाडत आहे.